लाडक्या बहिणींचा हा असा उद्रेक पाहायला मिळाला। याचं कारण ई-केवायसी प्रक्रियेतल्या चुकांमुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यात। या विरोधात अनेक महिला रस्त्यावर उतरल्या, पण आता सरकारनं लाडक्या बहिणींना दिलासा दिलाय। ई-केवायसीची मुदत संपली असली तरी योजनेच्या निकषांनुसार पात्र महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। ई-केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यात। आता त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली ही योजना सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। सुरुवातीला राज्यातल्या सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता, पण नंतर सरकारनं अपात्र महिलांना वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली। या प्रक्रियेसाठी सरकारनं अनेकदा मुदत वाढवून दिली होती, पण 31 डिसेंबर नंतर ई-केवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। आता जानेवारी महिन्यात ई-केवायसी न झालेल्या महिलांचा हप्ता रोखण्यात आलाय, त्यामुळे महिला वर्गात असंतोष उफाळून आलाय। डिसेंबरचा हप्ता न मिळाल्यानं अनेक जिल्ह्यात महिलांनी सरकारकडे तक्रार केली। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, तर काही ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याचं महिलांचं म्हणणं आहे। अखेर या तक्रारीची सरकारनं दखल घेतली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना दिलासा दिलाय। त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। या संदर्भात आदिती तटकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय, काय माहिती दिली आहे, पाहूया। मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरेंनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। आदिती तटकरे यांच्या आदेशानंतर आता ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता त्यांची आता पडताळणी होणार आहे। म्हणजे आता तुम्ही न्यूज बघितलाच असेल, आता लाडक्या बहिणींसाठी मोठे अपडेट आलेले आहे। सरकारकडून, शासनाकडून हे निर्णय सुद्धा आलेला आहे की लाडक्या बहिणींसाठी जर बघितलं तर आता त्यांचा जे हप्ता आहे ते चालू होणार आहे आणि केवायसी जे आहे, ई केवायसी सुद्धा आता नवीन लाडक्या बहिणींसाठी आता चालू होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचं एकच आता मी तुमच्याशी एक विनंती करतो, तुम्ही जेवढं होतील तेवढं कमेंट करून सांगा की कुणाला हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही हे केवायसी होऊन सुद्धा, आणि त्यामध्येच तुम्ही तुमचं गावाचं नाव सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, म्हणजे जसं की जे लाडकी बहीण असेल त्यांना लवकरात लवकर अपडेट आपल्याला कळणार आहे आणि ज्या लाडकी बहिणीचं जे कमेंट आहे ते सुद्धा मला कळेल। म्हणून सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, म्हणजे मग लाडक्या बहिणींची जी अपडेट आहे पुढच्या वेळी आता लवकरात लवकर नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत आणि लाडक्या बहिणींना ते कागदपत्रे त्यांचं जे काही प्रॉब्लेम असेल, जसं की समजा ज्यांचं पती नाहीये, ज्यांचे वडील नाही आहेत, तर अशी जे आहेत अशी भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे की घटस्फोटित महिला आहेत, तर अशा भरपूर लाडक्या बहिणींना सरकारकडून, शासनाकडून हे निर्णय सुद्धा झालेला आहे। त्या बाबतीत सुद्धा त्यांनी चर्चा करत आहेत आणि त्यांना, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता नवीन संधी भेटणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर नवीन ई-केवायसी बाबतीत आता चर्चा होत आहे। आता लवकरात लवकर ई-केवायसी नवीन सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जर बघितले तर लाडक्या बहिणींसाठी पाठीमागचे राहिलेले हप्ते ते त्यांना त्या बाबतीत सुद्धा आता अपडेट आलेले आहे आणि त्या बाबतीत अपडेट पण मी तुम्हाला लवकर देणार आहे। म्हणून जे लाडकी बहीण सबस्क्राईब करेल त्यांनाच ते अपडेट करणार आहे। म्हणून सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जी नवीन अपडेट जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला मेसेज पडणार लगेच नोटीस आलेली, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। आणि जे नवीन पाठीमागचे जे थांबलेले हप्ते आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांचे जे थांबलेले हप्ते त्यांना ते भेटायला सुरुवात होणार आहे। लाडकी बहिणीबद्दल थांबलेले हप्ते जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आता शासनाकडून निर्णय झालेला आहे, त्यांनी सांगितले पण आहेत, त्या बाबतीत मी तुम्हाला लवकरात लवकर ते अपडेट देणार आहे की लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी आणि त्यांचे थांबलेले हप्ते त्यांना भेटणार।